सुपरहिट्स 93.5 रेड FM वर मी कलाकार श्रुती आणि आज अहो भाग्य असं म्हणावं लागेल, ज्या दिवसाची मी गेल्या 3 वर्षांपासून वाट बघत होते, फायनली तो दिवस उगवलाय. तर त्यांच्या फिल्म्स मधनं ते इतकं काही सांगून जातात की आज प्रत्यक्षात भेटताना स्वतःला कदाचित चिमटा काढावा लागणार आहे की हे खरं होतंय ना. सो अर्थात मी बोलते आहे एका अशा महान कलाकाराबद्दल. किमान ब्लॅक अँड व्हाईट टू कलर टीव्ही असं आपण बघितलाय प्रवास, पण ब्लॅक अँड व्हाईट टू कलर टीव्ही आणि आता फिल्म्स टू OTT असा अख्खा पिढ्यानपिढ्या बघणारे असे अतिशय अनुभवी, हरहुन्नरी, मल्टी टॅलेंटेड आणि हाडाचे डिरेक्टर असं म्हणू शकतो आपल्यासोबत आहेत जब्बार पटेल सर. हाय सर, कसे आहात तुम्ही? फर्स्ट क्लास आहे. तू इतकी ओरडतेस की मला बरं वाटतं. मला हेच अपेक्षित होतं सरांकडनं. सर, विजय तेंडुलकर यांच्यासोबत तुमची एक फार खास मैत्री होती, कारण तुमचे अनेक सिनेमा किंवा नाटकं जी आहेत खूप त्यांच्यासोबत तुम्ही केली आहेत. तर ह्या मैत्रीबद्दल काही सांगा ना सर. एक तर मी जेव्हा BJ मेडिकल कॉलेजला आलो ना, त्यावेळेला पुरुषोत्तम कर्णक स्पर्धा सुरू झाली होती आणि त्यांनी एंट्रीसाठी आवाहन केलं. तर आमच्या BJ मेडिकल कॉलेजच्या लोकांनी सांगितलं आपण पण एंट्री देऊया कॉलेजच्या म्हणून. आता त्यात मी पुन्हा काही दिग्दर्शन करत होतो त्या काळात. मला एकदम तेंडुलकरांची बळी नावाची एकांकिका मला लक्षात आली आणि मग ते बळी एकांकिका मी बसवली आणि अशी गंमत झाली की त्यात सगळी प्राइजेस आम्हाला मिळाली. वा. आणि ओळीने 4 वर्ष BJ मेडिकल कॉलेज वर टॉपिंग. ते दुसऱ्या वर्षी एडवर्ड अल्बीची झू स्टोरी नावाची एक एकांकिका आहे, तुम्ही स्वतः त्यात काम करायचो, त्यालाही अवॉर्ड मिळाला. आणि त्याच्यानंतर मग एक सरहद्द नावाची एकांकिका झाली, एक 5 दिवस नावाची एकांकिका. आणि मी असेपर्यंत मेडिकल कॉलेजमध्ये त्यावेळेला सलग ओळीने अवॉर्ड मिळत गेली आणि मग ते यू गेट रिकॉग्नाइज. पिढीने मला बोलवलं, हा कोण मुलगा आहे, आपल्याकडे तो यावा. मग त्यांच्याकडे पण मी मेन रोलमध्ये यायला लागलो. एक तू बेटा कुंभार नावाचं एक नाटक होतं, त्यात माझी मेन भूमिका होती. तिथेही त्याला स्टेट कॉम्पिटिशनला मला अवॉर्ड मिळालं होतं. आपण नशिबावर वगैरे विश्वास ठेवणं वगैरे गोष्ट फार लांबची झाली, पण हे नक्की असतं की कुठेतरी एक, आता मला कल्पना नाही आहे की बर्लिनमध्ये सामनाची निवड. म्हणजे सामना झाला, लागला, विदिन 2 months मला तेंडुलकरने फोन केला की अरे तुझी फिल्म बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कॉम्पिटिशनमध्ये झालेली आहे. काय असतं, जे लोक आता कान किंवा बर्लिन इथले लोक आहेत ना, ते भारतात काही विशिष्ट काळासाठी येतात. अच्छा. आणि कधी कधी मग NFDC मध्ये किंवा इतर ठिकाणी त्या फिल्मचं स्क्रीनिंग होतं. ते बघतात सगळ्या फिल्म्स आणि त्यांना रिलेव्हंट होईल तर त्यांना बर्लिनला पण हवी होती वेगळी काहीतरी. त्यावेळेला त्यांनी नर्गिस ना गाठलं आणि नर्गिसनी मग काही सिनेमे, काही लोकांनी सांगितलं ते रॉक्सी नावाचा सिनेमा आहे, त्या काळात काही फार अवस्था ग्रेट नव्हती त्याची, तिथं तो सिनेमा मॅटिनीमध्ये चालू आहे. तर त्या आल्या 2-3 बायका आणि नर्गिस पण बरोबर गेली. त्यांना असं वाटलं की भारतातलं करप्शन विषयी बोलणारी फिल्म आहे, हा विषय त्यांच्याकडे नव्हता आला, म्हणून त्यांनी कॉम्पिटिशनला घेतली. मराठीत जाणारी पहिली कॉम्पिटिशन मधली फिल्म होती. त्यामुळं मग रेकग्नाइज होत्या फिल्म. त्या सामना झालं, त्याच्यानंतर मग जय तेरी जयकर वेगळं, कारण म्युझिकल होतं ते पहिलं. म्हणजे अजूनही माझे काही मित्र आहेत ते म्हणतात की खऱ्या अर्थानं ती पहिली म्युझिकल आहे भारतातली, कारण ती इंडिजिनस आहे. म्हणजे अशी ती काही अमेरिकन म्युझिकलला कॉपी केलेली नाही आहे, ती त्या गोनी दांडेकरांच्या कादंबरीमधून ते आलेलं स्क्रिप्ट आहे. पण अजरामर आहेत तुमचे सिनेमे. म्हणजे आम्ही अजूनही जाऊन युट्यूब का ना असो, पण त्यावर जाऊन परत परत बघण्याचा प्रयत्न करतो की अरे काय दिसतंय त्यामध्ये. स्मिता पाटील, मोहन आगाशे, एक वेगळाच एरा त्यांनी बघितलाय, तुम्ही त्यांना दाखवलाय. आणि मोहन आगाशेंनी मला सांगितलं होतं की जेव्हा जैत्र जैत सिनेमा शूट होत होता तेव्हा ते म्हणाले की आमचं असं काही व्हॅनिटी रूम वगैरे काही नसायची आमची, आम्ही टेकडीवर जायचो, तिकडे चढत सगळं सामान घेऊन आणि आमचं शूटिंग व्हायचं. तर त्यावेळेसचे काय चॅलेंजेस होते सर? आणि सगळे सिनेमे तुमचे सुपरहिट आहेत. विषय निवडणं हा एक भाग असतो दिग्दर्शकाचा, की आता मला या काळात हा विषय मला बोलावंसं वाटतो आणि थ्रू स्मिता, गिरीश कर्नाड हे माझे नट आहेत, त्यांच्या थ्रू सांगायचं वाटतो तो उंबरठासारखा सिनेमा. किंवा स्मिता आणि मोहन आगाशे यांना काय होतं की ती पटकथा होत असतानाच ही माणसं डोळ्यासमोर येत असतात, त्यांना आपण घेतो आपल्या सिनेमात, तो तयार होतो सिनेमा. आता लोकांना विश्वास नाही बघा, सिंहासन सिनेमामध्ये जो 36 मेजर आर्टिस्ट आहेत मराठीतले. त्यावेळेला काही लोकांनी चेष्टीने शोले वगैरे असं काहीतरी म्हटलं. नानाची पहिली फिल्म आहे ती, नाना पाटेकरची. तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन ती करणं, आणि माझ्याकडे बँकेचं लोन होतं, ती फिल्म 28 दिवसात पूर्ण झाली. आणि लोकेशन जिथे लाईव्ह लोकेशन होत्या, लाईव्ह लोकेशन आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आय वॉज व्हेरी लकी की त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते. 4-4.5 लाखात मंत्रालय कुठे उभं करणार मी सेटवरती. तर सहज म्हणाले तेंडुलकर की शरदला विचार ते काय म्हणतात बघ. तर ते सरकारी अधिकारी म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही निर्णय घ्याल, पण हा विषय चक्क अर्थमंत्री विरुद्ध मुख्यमंत्री असा आहे, तो मंत्रालय शूट व्हायला पाहिजे का? तर ते म्हणाले की मंत्रालय कोणाचं आहे
मंत्रालय लोकच आहे. आणि मग शनिवार रविवार असे शूटिंगचे दिवस फक्त मला मंत्रालयात त्यांनी अलाव केले. मंत्र्यांचे बंगले काही मला मिळाले. अच्छा. ऍक्च्युली सिंहासन सुद्धा प्रत्यक्ष शूट झालं ते त्यांच्या लोकेशनला झालेलं. तुम्हाला काय वाटतं आत्ताच्या सिनेमांमध्ये तो एसेन्स आहे का जो पूर्वी होता? मी एक सांगू का, हे असं म्हणणं जरा थोडंसं धाडसाचं ठरेल. बर. काय असं एक फेज असते की समजा माझी फिल्म आत्ता 75 साली झालेली सामना आहे, नंतर 77ला जैत्रे जैत आहे, त्यानंतर 79ला सिंहासन आहे, नंतर 80-81ला उंबरठ आहे वगैरे असं, आणि आंबेडकर 2000 साली झालेली आहे. हा सगळा जो प्रोसेस आहे या सिनेमाचा होत असताना सभोवताली जी एक सामाजिक राजकीय परिस्थिती घडते ना, त्याचा फार मोठा संबंध त्या सिनेमाशी संलग्न असतो. हा कायम आहे, नाही असं नाही, ही परिस्थिती कायम आजही सुरू सोशो पॉलिटिकल असते. बरोबर. या सगळ्या सोशो पॉलिटिकल चक्रामध्ये स्त्री कुठे आहे, तिचं स्थान काय आहे, तिचं स्थान फॅमिलीमध्ये काय आहे, समाजात काय आहे, शिक्षणात काय आहे, हे आलं. स्त्री पुरुष संबंध आहेत. आता गेल्या काही दिवसामध्ये एक शिक्षणाचा परिणाम असा झाला की ती स्त्री आहे ना खूप स्वतंत्र होत चालली आहे. म्हणजे आपण एकत्र आहोत पण नाही आपलं जमत आहे असं दोघांना वाटणं, आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉम्प्रोमाइज म्हणतो अशा पद्धतीने राहणं. पण आता मुलींच्या मध्ये एक वेगळं धाडस आलेलं आहे, आणि त्या म्हणतात की नाही, माझं जे स्वत्व आहे ते मला या घरात नाही जमत आहे. आणि ती नेसेसरी जॉईंट फॅमिलीच असते असं नाही आहे. खरंय. तर त्यामुळं त्यांची आयडेंटिटी राहण्यासाठी मग काय घडतं, प्रेमकथा मग वेगळ्या घडत जातात, त्या जाती जातीत विखुरल्या जातात, आंतरधर्मीय पण होत जातात. बरोबर. आणि मग ते विषय बनतात सगळे. त्यामुळं गेल्या सामनाच्या वेळेला परिस्थिती होती आणि आज यामध्ये सामाजिक बदल होत असतील तर तो सिनेमा करत असताना तत्कालीन विषय असेल तो विषय तसाच होत राहतो. आता हा विषय मी पिकअप करणं, आणखीन एखाद्या माणसानं पिकअप करणं, याच्यामध्ये असं आहे की त्याच्या मगदुराप्रमाणे त्याला जे प्रश्न कसे वाटतात. आता उंबरठासारखा सिनेमा आहे की जो आजही रिलेव्हंट होतो. मला कधी चालताना डेक्कन जिमखानावर एक मुलगी समोर येते, तुम्ही जबान पडेल ना, हो मी तुमच्याशी बोलू, म्हटलं बोला. ती हार्डली 16-17 वर्षाची असते आणि ती म्हणते मला तुमचा उंबरठा सिनेमा फार आवडला. मला कळत नाही, ही मुलगी आता 16-17 वर्षाची आहे. त्यामध्ये उंबरठा सिनेमा झालेला आहे 80 साली, म्हणजे जवळजवळ 40 वर्ष झाली. तिला काय म्हणजे तिला त्यात भावतं असं लक्षात येतं की काही काही सिनेमे असे असतात ते विजय तेंडुलकर सारख्या माणसानं अत्यंत ब्रिलियंटली लिहिलेले असतात की ज्या माणसाला इतिहासाचं त्यातल्या वर्तमानाचं भान असतं आणि त्यांनी लिहिलेले असतात. आणि त्यांना हेही भान असतं की आपण आज हा सिनेमा म्हणून लिहितोय तो टिकणार आहे, पुस्तक टिकणार आहे, नाटक प्रमाणात टिकतं, ते काही वेळा क्लासिक होतं ते पुढे टिकतं, तो विषय पुढे पण रिलेव्हंट वाटणार आहे की नाही, हा कुठेतरी भाग असतो. तेव्हा मराठी कादंबऱ्यांच्या मध्ये किंवा मराठी कथांमध्ये, मराठी चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये असे किती लेखक आहेत की जे सर्वकालीन सांगू शकतात. अशा लोकांची निवड जर दिग्दर्शकांनी केली तर तुम्हाला ते मटेरियल देतात आणि मग ते सिनेमे तू म्हणते तसं ते आजी आजोबा इथपर्यंत राहतात. हे जे महान घडून गेलेले कलाकार आहेत, जे स्वतःमध्येच एक विद्यापीठ आहेत असं आपण म्हणूयात, स्मिता पाटील असतील, त्यानंतर डॉक्टर श्रीराम लागू असतील, निळू फुले सर असतील, मोठे मोठे कलाकार तुमच्या सिनेमांमध्ये काम करायचे. असे कलाकार जेव्हा सिनेमांमध्ये असतात तेव्हा त्यांची काय खूबी असते, किंवा तुम्ही स्वतः त्यांना जेव्हा डिरेक्ट केलं सिनेमांमध्ये तेव्हाचे काही किस्से कळतील का सर? किस्से असे नसतात, परंतु काय होतं की एक तर सगळं स्क्रिप्ट त्यांना माहिती असतं काय आहे, की जब्बारला काय म्हणायचंय. दुसरं ती भूमिका काय ही त्यांनी समजून घेतलेली असते. तिसरं त्यांना प्रसंग माहिती असतात, त्यातले ठळक प्रसंग ज्यामध्ये ऍक्टर म्हणून मला यात काही वाव वेगळा आहे तो दिग्दर्शकाला विचारून आपल्याला काही वेगळं करता येतं का, असं एक चॅलेंज आहे ना नकळत मनामध्ये असतो आणि हे खरे कलावंत असतं. सो हे एक्स फॅक्टर त्यांच्यामध्ये असतो या सगळ्या लोकांच्या मध्ये. आणि मी असं करतो, काही वेगळं काही डोक्यात आहे का तुझ्या असं विचारायचे, ते काही वेगळं डोक्यात आहे का, काही ओपिनियन घ्यायचे, असं घ्यायचे. कमी करतो ते ठीक आहे, हो चांगलं आहे, फक्त जरा ते हे बघा त्या वाक्याचं असं इतक्या बारकाव्यात ते होतं. आणि जेव्हा तुम्ही युअर शूटिंग तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह झालेले असतात की त्यावेळेला
ते येतच. आता उदाहरणार्थ गगन सदन ती प्रार्थना आहे. तेजोमय. स्मिता म्हणाली की गाणं मी ऐकलंय, म्हणजे पण मला एक असं वाटतं की ती एक ऑथॉरिटी आहे त्या मुलींच्या मध्ये. वेगळ्या जगात आलेल्या सगळ्या डेस्परेट झालेल्या बायका अशा सगळ्या आहेत, पण समोर असं फील की कुठेतरी एक माझ्यात एक इंटेलेक्च्युअल ऑरा आहे, मी शिकलेली आहे आणि या मुलींना आता त्या ठिकाणी आणायचं असेल, आय एम एन ऑथॉरिटी. तर मला काहीतरी असं एक लागतं. मी बाकीच्या शिक्षका जसे हिंटतात त्या गाण्यामध्ये, तुला गाण्यातून ती हिंटे, मुलगी एक गाणं म्हणते आणि सगळे ते कोरस म्हणतात, तर काय अभिप्रेत आहे? म्हणलं काय नाही, एका विशिष्ट फिलिंग मध्ये त्या गाण्यात काय आहे ते सांगतेय. तर ती म्हणाली मी नकळत असं मला एक पाठीमागे हात ठेवायची मला इच्छा होती आणि मग तशी मी हिंडेन, कसं वाटेल? म्हटलं एकदा मला दाखव. मला ते इतकं आवडलं. पण तिने इम्प्रोव्हाइज केलं की मला चालताना मला कुठेतरी ताठ मानेने चालत असताना ते करायचं आहे वेगळं. असा जो भाग येतो ना, तो इम्प्रोव्हाइजचा जो भाग असतो तो त्या नटांचा असतो. स्पेशली इंटेलेक्च्युअली काही बोलताना तो नसतो नटांच्या मध्ये, पण काही वेळेला ज्यावेळेला इमोशनली काय करायचं असतं, ज्याचा धागा गोष्टीशी असतो, व्यक्तिरेखेशी असतो, त्यावेळेला इम्प्रोव्हाइज करणं आपण जे म्हणतो, ते इम्प्रोव्हाइज करण्याची एक कला प्रत्येकाची वेगळी असते. निळू फुले यांची तर म्हणजे भीती वाटायची सर. पण मी सांगतो, निळू हा सीन तुम्हाला आठवतो? हो, मग तो आपण ठीक आहे, मला जरा डायलॉग दे. ठीक आहे, करूया. म्हणजे फार वेळ इम्प्रोव्हाइज करायला त्यांना लागत असं नाही. डॉक्टर लागूनचं पण कळलं की इन्स्टंटली करणं हे असं असायचं. स्मिताला थोडं स्वतःची करून मग चला घेऊन टाका. तर हे प्रत्येकाची एक पद्धत आहे. प्रत्येक जण इम्प्रोव्हाइज करत असताना, स्पेशली थिएटरचा असेल तर तो थिएटर प्रमाणे ते रोल इम्प्रोव्हाइज करतो ना. सीन वुड डू लाईक दिस. रेखाचं करील असं नाही. आता हे रिटेक होताना दरवेळेला गंमत अशी असते की काही लोकांना इम्प्रोव्हाइज करून नाही, मला जरा दुसरं काही करून बघायचं आहे आणि हेही नाही, आणखीन मला वेगळं करायचं. पण ज्याला इन्स्टंटली सुचलेला असतात, तो नोट असतो, तो वैतागतो. त्याला वाटतं की झालं की किती वेळ तो घ्यायचा. पण दिग्दर्शकाला हे सगळं सांभाळायला लागतं की अरे तो ऍक्टर असं करतोय, ती ऍक्ट्रेस अशी करते. तर कधी कधी असं वाटतं की काही तुमच्या वाटेला आलेले असतात, त्यांच्यामधूनच आपण एक सिनेमा तयार करतो. थँक्यू सर. आणि आय होप की तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला. फार आगाऊ प्रश्न तर विचारले नाहीत ना मी तुम्हाला? नाही, तुझ्या मनात ज्या गोष्टी असतात तू विचारायचा प्रयत्न केला, माझ्याकडून प्रयत्न केला मी उत्तर द्यायचं. नाही नक्कीच सर. आता शेवटी ऐकणारे लोक ठरवतील. हो नक्कीच. बजाते रहो.